मिशन ऑपरेशन ऑल आउटच्या अंतर्गत धुळे पोलिसांनी महामार्गावरून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे। यामध्ये गेल्या महिनाभरापासून पोलीस विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कारवाई करत आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या वाहतूक करणारा मोठ्या प्रमाणात दारू साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाची कसून तपासणी केली असता पिकअप वाहनांमध्ये चाऱ्याच्या लाखो रुपयांच्या अवैध दारूची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले। यावेळेस पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असता त्याने आधीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गाडीमध्ये तब्बल 6.5 लाख रुपयांचा दारूसाठा असल्याचे सांगितले। यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाळीसगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा दारूसाठा कुठून व कुठे जात होता याचा तपास पोलीस आता करत आहेत। LCB पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की अंदाजे 6.5 लाखाचा दारूचा अवैधरित्या वाहतूक व विक्री यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणार आहे। त्या पद्धतीने आम्ही नाकाबंदी लावली आणि संशयित वाहन ताब्यात घेतल्यानंतर बातमीमधील वर्णनाप्रमाणे आम्हाला रॉयल स्टॅग डिलक्स विस्की याचे 23 बॉक्स आणि इम्पेरियल ब्ल्यू सुपेरियर ग्रेन विस्की याचे 7 बॉक्स आणि महिंद्रा पिकअप असा एकूण 6.5 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला। सदर चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले वाहन व मुद्देमाल व त्यातील आरोपी हकीम याकूब पटेल राहणार जळगाव याला ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहे। महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। धन्यवाद।